तुम्ही को होस्ट केलंय का मिस्टर दामले दोघांना? दोघांना आम्हाला को होस्ट करावं लागेल. नमस्कार. आज नेहमीपेक्षा एक वेगळा विषय घेऊन आपण सगळे आज एका वेगळ्या विषयावरती ऐकणार आहोत. आपल्यालाही मनातल्या काही गोष्टी असतील त्या आपल्याला बोलता येतील. ज्या विषयावर सहसा कुणी बोलायचं किंवा ऐकायचं सुद्धा टाळतं, असा हा विषय आहे की जवळचं कोणीतरी जर का गेलं तर आपण कसं काय पुढे आपण स्वतःला सांभाळू शकतो किंवा आणखीन काय करू शकतो. साधारणपणे ह्या गोष्टी तर माणूस स्वतः करतच असतो वेगवेगळ्या पद्धतीने. पण त्याच्याबद्दलचेही वेगवेगळे विचार असू शकतात, विचार प्रवाह असू शकतात आणि त्याच्याबद्दलची काही नवीन देखील माहिती आपल्याला असू शकते. सो दिस इज अ आय थिंक डिफरंट वे ऑफ लुकिंग टू दी डेथ ऑफ नियरबाय समवन. So we will start this meeting now. I'm asking Dr. Prem to present first, then Amruta will speak to all of us. I'm asking Dr. Prem to continue. सबको गुड इवनिंग. और आज का जो विषय है वो काफ़ी महत्वपूर्ण है, क्योंकि हम हमेशा जानते हैं कि जीवन एक सच है, पर मृत्यु भी एक सच है. और मृत्यु के बाद क्या होता है, मैं उसके फिजिकल पार्ट के बारे में थोड़ा बात करूंगा कि एग्जैक्टली होता क्या है मृत्यु जब होती है, और कैसे कैसे थोड़ी चीज़ें ठीक नहीं होती है अगर किसी की मृत्यु आने वाली होती है. तो अगर देखा जाए तो मृत्यु के बाद यूजुअली क्या होता है, एक तो है कि हमारे पूरे जो ऑर्गन हैं वो धीरे धीरे थोड़े से खराब होने लगते हैं. तो सबसे पहली बात, आपकी जो ब्रेन की एक्टिविटी या जिसको हम मेंदु कहते हैं, वो धीरे धीरे सबसे पहले वो ही है जो बढ़ती है. ये मैं सेकंड्स के बाद बोल रहा हूँ. जैसे मृत्यु हो गई है, थोड़ी बढ़ती है फिर रुक जाती है. फिर आपकी जो बॉडी का जो टेम्परेचर है वो काफ़ी हर एक घंटे कम होते रहता है जब तक रूम टेम्परेचर रीच नहीं हो. जैसे अगर रूम टेम्परेचर 24 डिग्री है तो फिर एक एक करके वो नीचे गिरता है. फिर मिनट्स, थोड़े मिनट के बाद क्या होता है, आपके जो भी बॉडी के सेल हैं, आपको पता है ऑक्सीजन बहुत महत्वपूर्ण है, और सेल जैसे 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 मृत्यु हो गई वैसे ऑक्सीजन खत्म, तो सेल एक एक करके टूटते हैं और बाहर की तरफ आ जाते हैं, जिसके वजह से बॉडी जो है वो टूटना शुरू करती है. फिर जो मांसपेशियां हैं, थोड़े घंटों के बाद मांसपेशियों में कैल्शियम बढ़ता है और मांसपेशियां हार्ड हो जाती हैं. और जैसे जैसे आगे जाएंगे वैसे वैसे जो भी मांसपेशियां हैं वो पूरे रिलैक्स हो जाते हैं. फिर धीरे धीरे थोड़े रेड स्पॉट्स पूरे बदन में वो आने लगते हैं. जो स्किन है वो काफ़ी श्रिंक हो जाता है, ड्राई हो जाता है. और जैसे हम जानते हैं कुछ चीज़ अगर डीकम्पोज हो तो उसमें एक स्मेल आने लगता है, इसलिए हम ज़्यादातर रखते नहीं हैं. और अगर बॉडी हम प्रिजर्व भी करते हैं तो आइस में रखते हैं ताकि वो खराब ना हो. और हफ्तों में क्या होता है कि थोड़े पर्पल हो जाता है बॉडी, फिर ब्लैक हो जाता है, धीरे धीरे बाल निकलने लगता है, और अंतिम में ऑफ कोर्स सिर्फ एक ही चीज़ रहती है, वो है कंकाल, जो स्केलेटन जिसको हम कहते हैं. तो ये एक प्रोसेस है जो
मृत्यु के बाद होता है हमारे फिजिकल बॉडी के साथ। पर जो 11 चीजें हम बोल सकते हैं अगर कोई मृत्यु के समीप है, तो ये 11 चीजें हो सकती है जो हमें बता रही है शायद ये बुजुर्ग या कोई मृत्यु के समीप है। मैं ये नहीं कहूंगा कि ये अगर सबको किसी को ऑलरेडी है तो मतलब वो मृत्यु के समीप है, वैसा नहीं है। पर धीरे धीरे बोलते हैं कि ये चीजें थोड़ी बहुत कम होने लगती हैं और फिर मृत्यु और नजदीक आ जाती है। एक तो है भूख कम हो जाना। तो जैसे जैसे मृत्यु की तरफ आते हैं, जो एक पर्सन जो रहता है वो एक्टिविटी उनका कम हो जाता है, बॉडी को एनर्जी की जरूरत कम होती है, इसलिए खाना और पानी पीना सब खत्म, और बाद में धीरे धीरे थोड़े दिनों के पहले शायद बिल्कुल ही खाना बंद कर सकते। बहुत ज्यादा सोना, यूजुअली बहुत लोगों को नींद नहीं आती है, पर जैसे जैसे बॉडी ब्रेक डाउन थोड़ा होता है वैसे वैसे नींद ज्यादा आती है, और बहुत अगर सो रहे हैं तो वो भी एक साइन हो सकता है। फिर जो पर्सन मृत्यु के समीप होता है वो उतना सोशल भी नहीं होता है, ज्यादा बात करने की जरूरत नहीं है, थोड़े अनकंफर्टेबल हो जाते हैं। फिर मेडिकली वाइटल साइंस जिस पे मैं बहुत नजर रखना चाहूंगा, वो खराब क्या होने लगता है। एक तो है कि ब्लड प्रेशर थोड़ा कम हो जाता है, जो सांस लेने की वे है, सांस लेने की तकनीक है, वो बहुत बदल जाती है। दिल की जो धड़कनें हैं वो थोड़ी आगे पीछे हो जाती है, इरेगुलर हो जाती है, वो बिल्कुल ही वैसे वैसे रहनी चाहिए वैसे रहती नहीं। फिर ऑफ कोर्स जैसे जैसे मृत्यु के समीप आते हैं तो दिल का जो धड़कन है वो मिलती ही नहीं, पेशाब ब्राउन हो जाता है या लाल कलर का ज्यादा हो जाता है। फिर खाना अगर बंद हो गया तो फिर टॉयलेट यूज करने की जरूरत भी नहीं, वैसे भी हो सकता है। मसल वीक हो जाना, बॉडी टेम्परेचर वो थोड़ा सा गिर जाना, क्योंकि ब्लड की सर्कुलेशन जैसे जैसे आप मृत्यु के समीप कोई जाता है वैसे वैसे खराब हो जाती है। फिर कंफ्यूज हो जाना, मतलब ब्रेन एक्टिव नहीं है, क्या हो रहा है कुछ समझ में नहीं आ रहा है। फिर ब्रीदिंग का पैटर्न चेंज हो जाना, मतलब बिल्कुल ही सांस हाफना, बिल्कुल ही जितना भी ले रहे सांस उतनी जितनी चाहिए उतनी मिल नहीं रही, तो वैसे हो सकता है। और दर्द बहुत ज्यादा बढ़ जाना, मतलब छोटी छोटी चीजों में बहुत दर्द होना। हेलुसिनेशन, हेलुसिनेशन मतलब ऐसी चीजें दिखना जो बिल्कुल ही मतलब समझ में नहीं आ रही हैं, वो है कि नहीं है उसमें भी बहुत ज्यादा डाउट। तो एक थियरी होती है जिसको हम कहते हैं फ्रॉम अनअवेयरनेस टू ऑब्वियसनेस। तो अनअवेयरनेस मतलब ये है कि आप मतलब जो भी मृत्यु के समीप होता है वो एक अपने तरफ एक बबल सा बना देता है, अपने अंदर ही सिमट जाता है। तो वो है बाहर क्या हो रहा है उसमें बिल्कुल इंटरेस्ट नहीं दिखाना, मूड खराब हो जाना, बिल्कुल मूड नहीं होना कुछ भी चीज करना, नींद बहुत बढ़ जाना, कंफ्यूज हो जाना, फिजिकल बिल्कुल ही कुछ फिजिकल नहीं करना, और खान पान कम हो जाना। ये होता है गोइंग इनटू अ बबल। उसका मतलब ये है कि अपने समीप अपने अंदर में इतना खो जाना कि बाहर की हर चीज अजीब हो जाती। फिर बॉडी जब बंद होने लगता है उसको कहते हैं ऑब्वियसनेस, मतलब मृत्यु काफी समीप आई है। एक तो है सर्कुलेशन कम हो जाना, बहुत टेंशन लेना, खाना पीना छोड़ देना, ब्रीदिंग पैटर्न जैसे मैंने बोला वो खराब हो जाना, और मतलब बेशुद्ध हो जाना, समझ में नहीं आ रहा है कि क्या हो रहा है, क्या नहीं हो रहा है। फिर सबसे बड़ी चीज जो बहुत महत्वपूर्ण रखती है वो है कि साथ वाला जो है, अगर कोई मृत्यु के समीप है तो ये जो रेड फ्लैग साइंस जिसमें समझ में आता है कि नहीं ये शायद चीजें ठीक नहीं चल रही, वो उनको ज्यादा समझने की जरूरत है। मैं इतना कहता हूं जहां तक बुजुर्ग रहते हैं उन्हें मृत्यु का उतना भय नहीं रहता है जितना वो मृत्यु कैसे हो उसमें रहता है। अगर उससे बहुत ज्यादा सफरिंग हो या बहुत ज्यादा उससे पहले
बहुत ज़्यादा पीड़ित हो, चाहे बीमारी हो, चाहे मतलब अगर किसी को डिमेंशिया हो जाए और उसके बाद मृत्यु होती है तो किसी को पहचान में भी नहीं है, तो वैसी चीज़ें कोई भी बुजुर्ग नहीं चाहता। बेड पे रहना पूरे 24 घंटे, वैसे भी नहीं। तो आराम से मृत्यु की तरफ जाए तो हर बुजुर्ग ऐसे ही चाहेगा। मैं इतना कहता हूँ, मृत्यु कोई चाहता नहीं है, पर मृत्यु एक सच्चाई है। जैसे जीवन होता है वैसे मृत्यु होती है, पर मृत्यु की तरफ जो चीजें हैं वो पहचानना वो बहुत बहुत इम्पोर्टेंट है। और ऐसा नहीं है कि ये सब चीजें आपको हो तो मृत्यु होने ही वाला है, नहीं। इधर ही हम डॉक्टर आते जो चीजें और बढ़ा सकते हैं या सोच सकते हैं कि ये हम इसमें कुछ बेहतर कर सकते हैं। तो ये संक्षेप में बस आपको मेडिकल पर्सपेक्टिव देना था मेरा, कि मृत्यु क्या है और उसमें क्या चीजें चेंज होती हैं बॉडी में। इस डिस्कशन को और आगे लेके जाएंगे ऑफ कोर्स अमृता लवेकर जी, तो मैं उनको इनवाइट करूंगा। आपको कोई प्रश्न रहेंगे अभी या बाद में? शायद बाद में आप ले सकते हैं, अगर कोई भी प्रश्न रहेंगे तो आप पूछ सकते हैं। फिलहाल अमृता जी आप अपना टॉक दे दीजिए। थैंक यू, आप सब लोगों ने सुना, धन्यवाद। Yes, you can हाँ, दिसतंय का मिस्टर दामले? हॅलो, हा, ओके ओके. तर सगळ्यात पहिले सगळ्यांना बघून परत बरं वाटतंय. बऱ्याच दिवसानंतर आपण भेटतोय आणि आशा करते की सगळ्यांच्या तब्येती चांगल्या आहेत. प्रत्येक वेळेला आवर्जून मिस्टर देशपांडे आम्हाला दिलासाच्या कार्यक्रमांसाठी बोलवतात, त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि खूप चांगले कार्यक्रम तुम्ही आयोजित करता आणि खूप माहिती त्याच्यामध्ये मिळते. आणि सगळ्यात पहिले तर मिस्टर देशपांडेंना धन्यवाद की त्यांनी हा सब्जेक्ट जो आहे तो सुचवला, कारण या विषयाबद्दल थोडी बहुत माहिती होती, पण त्यांनी हा विषय सुचवल्यामुळे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त माहिती किंवा शास्त्र काय म्हणतं ह्याच्याबद्दल माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला आणि तीच तुमच्या समोर माहिती मी ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि बरेच स्टडीज झालेले आहेत, बरेच आर्टिकल्स आहेत, बरेच पुस्तकं आलेली आहेत, तर माहिती तशी खूप आहे आणि त्याच्यामुळे थोडंसं मी भराभर जाण्याचा प्रयत्न करीन. तुम्हाला जर वाटलं की ह्याच्यावर चर्चा करण्याची गरज आहे किंवा ह्याच्याबद्दल डिटेलमध्ये बोलण्याची गरज आहे, तर त्यावेळेला तुम्ही मला थांबवू शकता. तर मिस्टर दामले बघतील की समजा कोणी हात वगैरे वरती उचलला तर तुम्ही त्यावेळेला स्टॉप करून आपण त्याच्याबद्दल बोलू शकतो. ओके. तर सगळ्यात पहिले तर मी म्हणेन की कोविडच्या काळामध्ये आता बऱ्याच कुटुंबांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावल्याचं दुःख सहन केलेलं आहे आणि हे दुःख त्यांना भोगावं लागलेलं आहे. तर याच संदर्भात म्हणजे ग्रीफ ज्याला आपण म्हणतो, ओके, तर ग्रीफ म्हणजे काय? मला आधी वाटत होतं की ग्रीफ म्हणजे दुःख म्हणजे दुःख, किंवा जर आपल्या बाजूचं कोणी, आपल्या जवळचं व्यक्ती कोणीतरी गेलं तर मग त्याला दुःख होतं किंवा मग माणूस रडतो किंवा मग आपल्या मनामध्ये काय आहे ते म्हणजे प्रकट करतो. पण त्याच्या पलीकडे जाऊन आपण म्हणजे शोकाचे कोणते कोणते टप्पे आहेत आणि आपण त्याचा कसा सामना करू शकतो आणि त्याच्या पुढे जाऊन आपण सकारात्मक बदल आपल्या आयुष्यामध्ये कसे आणू शकतो, हे या स्टडीज मध्ये दिलेलं आहे, आर्टिकल्स मध्ये दिलेलं आहे आणि त्याचा सार मी तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर सगळ्यात पहिले आपण बघतो की व्हॉट इज ग्रीफ. ओके, ग्रीफ ज्याला आपण आयदर शोक म्हणतो किंवा दुःख, हे दोन शब्द आपण वापरतो. आणि माझ्या बोलण्यामध्ये जर समजा इंग्रजी शब्द आले तर प्लीज मला माफ करा. तर ग्रीफ म्हणजे, शोक म्हणजे काय की आपल्या जवळची व्यक्ती जी आहे ती जर गेली तर आपल्याला शोक होतो किंवा आपल्याला भयंकर वाईट वाटतं. आणि ही जी भावना आहे ती अतिशय तीव्र असू शकते. जर माझ्या ती व्यक्ती खूप जवळची असेल, खूप माझे प्रेमळ संबंध असतील, तर मग मला भयंकर वाईट वाटू शकतं आणि भयंकर तीव्र मला वेदना होऊ शकतात.
तर ह्याला आपण इंटेन्स म्हणतो. आणि किती काळ ते चालेल, दीर्घकाळ चालू शकतं आणि त्याच्यामुळे किती काळ हा जो शोक आहे तो चालणार आहे हे आपल्याला सांगता येत नाही. हा? एक मिनिट. शोक हा तर किती काळ चालेल, कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये शोक प्रकट करणं किंवा मॅनिफेस्ट करणं ह्याची पद्धत जी आहे ती वेगळी असू शकते. तर किती वेळ लागेल हे कोणालाही सांगता येत नाही. ओके, हे आपल्याला लक्षात ठेवायला हवं की बऱ्याच स्तरांवर हा जो शोक आहे तो आपण अनुभवतो. ओके, तर वैयक्तिक स्तरावर आहे, मानसिक स्तरावर आहे, भावनिक स्तरावर आहे आणि सामाजिक स्तरावर आहे. तर वेगवेगळ्या स्तरांवर ह्याचा परिणाम आपल्याला जाणवतो, शोकाचा परिणाम आपल्याला जाणवू शकतो. आता आतापर्यंत काय वाटत होतं, ज्या वेळेला आपण दुःख म्हणतो त्यावेळेला दुःख हे जे आहे ते एकच इमोशन आहे, एकच भावना आहे असं आतापर्यंत वाटत होतं. पण आता त्यांनी सांगितलेलं आहे की दुःख जे आहे, शोक जे आहे, त्याच्यामध्ये बऱ्याच भावनांचं मिश्रण आहे. तर ज्याच्यामध्ये भीती आहे, जसं डॉक्टर आता प्रेम म्हणत होते, भीती आहे, त्याच्यामध्ये राग आहे, त्याच्यामध्ये एक्सेप्ट करून घ्यायचं नाही, नकारात्मकता आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी मिळून आपण शोक म्हणजे ही संकल्पना आपण त्याच्याकडे बघू शकतो. तर ही एक आपल्याला काय लक्षात ठेवायचंय की ही एक प्रोसेस आहे. आणि आज आपण का बोलतोय, कारण का ह्याच्यामधनं वेगवेगळे ग्रीफचे किंवा शोकाचे पण स्टेजेस आहेत. तर ते स्टेजेस आपल्याला लागू पडतात की नाही पडतात, आपण त्याच्यामधनं बाहेर कसं निघू शकतो, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेत आणि म्हणून आपण या विषयाबद्दल आज बोलतो आहोत. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचंय की ग्रीफ हे जे आहे तो एक प्रोसेस आहे. कोणाला किती वेळ लागेल हे आपल्याला सांगता येत नाही. जनरली लोक म्हणतात वर्षभर लागेल, 2 वर्ष लागतील. तर असा काही ठराविक आपल्याला वेळ ठरवता येत नाही. तर ही एक प्रक्रिया आहे आणि ज्याच्यामध्ये वेगवेगळे जे भावना आहेत, वेदना आहेत, त्यांचं मिश्रण आहे. ओके, तर एक मध्ये पुस्तक आलं होतं आताच, मला वाटतं 2018 मध्ये, आणि त्या पुस्तकाचं नाव होतं इट्स ओके दॅट यू आर नॉट ओके. ओके, इट्स ओके दॅट यू आर नॉट ओके. आणि त्याच्यामध्ये मेगन डिवाइन नावाच्या लेखिकेने हे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि त्यांचं असं म्हणणं की शोक जो आहे, कोणी जवळची आपली व्यक्ती गेली त्यावेळेला आपल्याला जो शोक होतो, दुःख होतं, वेदना होतात, तर त्याचं जर आपल्याला स्वरूप जर चांगल्या प्रकारे जर आपल्याला कळलं, तर आपली संस्कृती जी आहे ती जास्त मदत करणारी, जास्त प्रेमळ आणि जास्त आधार देणारी होऊ शकते. आणि हे ह्याच्यासाठी समजून घेणं गरजेचं आहे. लोकांनीही आपल्याला समजून घ्यावं जर आपल्यावर ती परिस्थिती आली तर, आणि आपण पण लोकांना समजून घेण्याची गरज आहे. आणि त्याच्यामुळे त्याचं खरं स्वरूप काय आहे हे या ह्याच्यामध्ये पूर्ण रिसर्च स्टडीज आर्टिकल्स मध्ये दिलेलं आहे. ओके, तर आता हे जे आहे की वेगवेगळ्या प्रकारचे, हे मलाही माहित नव्हतं, आणि वेगवेगळ्या, मला वाटलं दुःख म्हणजे दुःख, तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या काय टाइप्स असू शकतात, पण त्याच्यामध्येही त्यांनी वेगवेगळे टाइप्स दिलेले आहेत. आणि म्हणजे मलाही वाचताना खूप आश्चर्य वाटलं. आणि किती म्हणजे एक विषय घेऊन किती बारकाईने अभ्यास होतो ह्याचंही मला खूप कौतुक वाटलं. तर किती प्रकारचे शोक आहेत. ओके, तर हे ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर सगळ्यात पहिले आहे त्याला आपण अँटिसिपेटरी ग्रीफ म्हणतो, ज्याला आपण अँटिसिपेट करू शकतो. आणि ज्याच्यामध्ये आपल्याला माहितीये की जर समजा काही टर्मिनल इलनेस असेल, समजा कॅन्सर वगैरे असेल, तर अपेक्षा असते की बाबा डॉक्टर्स आपल्याला सांगतात की इतक्या वेळामध्ये कदाचित हा माणूस मग तितके दिवस राहणार नाहीये. तर फॅमिलीची जी आहे, परिवाराची आधीपासून थोडी बहुत तयारी असते. तर त्याला जनरली अँटिसिपेटरी ग्रीफ म्हणू शकतो. आणि आपण जे म्हटलं आहे की आपण ज्या वेळेला ग्रीफ म्हणतो, शोक म्हणतो, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भावना आहेत.
आणि जर समजा एका माणसाला खूप वेदना होत असतील, जर खूप म्हणजे माणूस खूप वर्ष कोमामध्ये असेल, तर एक प्रकारची सुटका म्हणजे तो माणूस सुटला असा पण एक विचार परिवाराच्या लोकांमध्ये येऊ शकतो. ओके, तर त्याच्यानेही माणसाला गिल्टी वाटू शकतं, खंत वाटू शकते की बाबा हा माणूस गेलाय आणि मी असा विचार करते की तो गेला ते बरं झालं. हा, तर त्याची पण मला खंत वाटू शकते. तर त्याच्यामुळे हा सगळ्यात पहिला प्रकारे शोकाचा, त्याला आपण म्हणतो अँटिसिपेटरी ग्रीफ, समथिंग दॅट वी कॅन अँटिसिपेट. ओके, दुसरं म्हणजे आहे त्याला आपण नॉर्मल ग्रीफ असं म्हणतो. हा काय, तर हे नॉर्मल म्हणजे जे साधारण जे आपलं म्हणजे शोक आहे त्याला आपण नॉर्मल ग्रीफ असं म्हणतो. आणि आपण बघतो की बरेचसे लोक जे आहेत ते त्यांची जी नेहमीची जी दिनचर्या आहे ती बऱ्याच प्रमाणाने चांगल्या प्रकारे ते चालवू शकतात. पण अधूनमधून म्हणजे शोकाचा स्फोट होऊ शकतो किंवा दुःखाचा स्फोट होऊ शकतो. पण थोड्या दिवसांनी त्याला ते त्याचा सामना करतात आणि मग त्याच्यामधनं बाहेर निघतात. तर त्याला आपण नॉर्मल ग्रीफ असं म्हणू शकतो. नॉर्मल. ओके, तिसरं महत्वाचं हे आहे म्हणजे त्याला आपण कॉम्प्लिकेटेड ग्रीफ म्हणतो. तर ह्याच्यामध्ये खरंच ते का कॉम्प्लिकेटेड असतं किंवा क्लिष्ट असतं का? कारण ह्याच्यामध्ये आपण बघतो की बरेचसे इररॅशनल थॉट्स माणसामध्ये येऊ शकतात. म्हणजे तर्कहीन विचार हे माणसामध्ये येऊ शकतात आणि समजा काही करण्याचंच टाळतात. म्हणजे सगळी जी ऍक्टिव्हिटी आहे, जसं डॉक्टर प्रेम म्हणत होते की पूर्ण ऍक्टिव्हिटी बंद करतात. म्हणजे खायचं प्यायचं, लोकांबरोबर बोलणं, या सगळ्या ऍक्टिव्हिटीज माणूस स्वेच्छेने बंद करतो. ओके, तर म्हणून ह्याच्यामध्ये तर्कहीन विचार आणि ज्याला आपण इंग्लिशमध्ये अवॉइडन्स बिहेवियर, बऱ्याच वेळेला आपण बघतो की समजा पतीचं जर समजा निधन झालं असेल, पत्नीचं निधन झालं असेल आणि जर समजा ते एका जागी जात असतील, समजा बाजारामध्ये वगैरे एकत्र जात असतील, तर बरेच लोक तिकडे पण जायचं टाळतात. का? कारण मला त्या परत आठवणी परत येतील. आणि म्हणून ह्याला आपण कॉम्प्लिकेटेड ग्रीफ असं म्हटलेलं आहे. आणि बऱ्याच ह्याच्यामध्ये आपण बघतो की आपल्याला जर व्यवस्थित या टप्प्यामध्ये जर आधार मिळाला नाही तर बरेच लोक स्वतःला पण हानी करून घेऊ शकतात. ओके, तर ह्याला आपण म्हणतो कॉम्प्लिकेटेड ग्रीफ. ओके, क्लिष्ट, क्लिष्ट क्लिष्ट ग्रीफ. चौथा जो प्रकार आहे ग्रीफचा त्याला म्हणतात डिलेड ग्रीफ, म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो विलंबित विलंबित शोक. आणि ह्याच्यामध्ये आपण बघतो की बरेच लोक जे आहेत ते मृत्यू झाल्यानंतर, निकटच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच वेळेला ते त्यांचे जे मनामध्ये जे भावना असतील त्या व्यक्त करतील असं नाही, पण थोड्या दिवसांनी, थोड्या महिन्यांनंतर ते त्यांना जाणवू शकतं. माझे एक नातेवाईक आहेत आणि माझी वहिनी आहे आणि माझा चुलत भाऊ आता 1 वर्षापूर्वी तो गेला आणि हार्ट अटॅक आला आणि इथे मुंबईमध्ये राहत होता, पण एका हॉलिडेसाठी ते पंचगणीला गेले होते आणि पंचगणीमध्येच अचानक त्याचा मृत्यू झाला. आणि ज्या वेळेला ते लोक परत आले, परत सगळं करून वगैरे आले, पण जवळजवळ 2 महिने म्हणजे जी माझी वहिनी होती ती काहीच कोणाबरोबर बोलायला तयार नाही आणि काहीच म्हणजे रडली पण नाही, कोणाशी बोलली पण नाही. आणि तिने जे स्वतःचं दुःख होतं ते स्वतःमध्येच ठेवलं आणि ते व्यक्त केलं नाही. आणि मग त्याच्यानंतर थोड्या महिन्यांनी ते तिला खूप जाणवायला लागलं. तर त्याच्यामुळे विलंबित अ, अ, शोक पण असू शकतो. त्याला विलंबित शोक आपण म्हणतो. वेगवेगळ्या प्रकारचे हे आहेत आणि आपण कुठे फिट होतो किंवा आपल्याला काय वाटतं ह्याच्यावरनं आपण हे बघू शकतो किंवा शोधू शकतो. दुसरा एक प्रकार त्याला म्हणतो इनहिबिटेड ग्रीफ. ओके, इनहिबिटेड ग्रीफ. आणि ते ज्या वेळेला बरेच लोक आपण बघतो की अरे काहीच नाही झालं आणि आपल्याला दुसऱ्या कामांमध्ये डिस्ट्रॅक्ट करतात किंवा आपल्याला दुसऱ्या कामांमध्ये व्यस्त करून घेतात आणि जे काय झालेलं आहे त्याचा स्वीकार करत नाही. ओके, तर हे पण बरेचदा होऊ शकतं की स्वतःला डिस्ट्रॅक्ट करणं, कामामध्ये आपल्याला स्वतःला तल्लीन करून घेणं आणि जे झालेलं आहे त्याचा विचार न करणं. ह्याच्याने जर मी विचार केला नाही, जर मी माझ्या भावना व्यक्त केल्या नाहीत कोणत्याही प्रकारे, तर त्याचाही खूप वाईट परिणाम आपल्या शरीरावर, मनावर होऊ शकतो.
ओके, तर ह्याला इनहिबिटेड ग्रीफ म्हणतात. दुसरा जो प्रकार आहे त्याला डिसएनफ्रँचाइज्ड ग्रीफ असं म्हणतात. तर हे डिसएनफ्रँचाइज्ड ग्रीफ म्हणजे हेच आहे की ह्याच्यामध्ये जर समजा कोणाचा प्राण्यांची खूप बऱ्याच लोकांना आवड असते आणि जर समजा एक प्राणी तुम्ही ज्याला खूप दिवस पाळलेला आहे असा जर प्राणी गेला तर लोकांना खूप दुःख होतं. आता माझ्याकडे जवळजवळ 14 वर्ष एक कुत्रा होता आणि त्याच्यानंतर जवळजवळ 10 वर्ष एक कुत्रा होता आणि तो कुत्रा गेला, पॅरालिसिसचा अटॅक आला, आम्ही त्याला ह्याच्यामध्ये घेऊन गेलो, वेटरनरी क्लिनिक मध्ये घेऊन गेलो आणि मग त्यांनी सांगितलं की त्याला पॅरालिसिसचा अटॅक आलेला आहे आणि हळूहळू त्याचं चालणं वगैरे बंद होईल. तर म्हणजे हे ज्या वेळेला मी ऐकलं त्यावेळेला इतकं दुःख झालं की म्हणजे जसा आपला फॅमिली मेंबरच गेलेला आहे. तर पण जर समजा बाजूवाले आमचे जे लोक होते ते म्हणाले की काय आता कुत्रं गेलं तर इतकं काय त्याचं हे करायचं, इतकं काय त्याच्यासाठी रडायचं. तर हे जनरली दुसऱ्या लोकांना ह्याची जाणीव होत नाही की प्राण्यांवर किती लोकांचा जीव असतो. तर त्याच्यामुळे ह्याला जे म्हणतात ते डिसएनफ्रँचाइज्ड ग्रीफ असं म्हणतात. दुसऱ्या प्रकारचं ग्रीफ म्हणजे त्याला आपण ऍबसेंट ग्रीफ म्हणतो, की ते लोकांना ते शोक जो आहे तो जाणवतच नाही आणि काहीच नाही झालंय असं असं ते वागतात आणि बरंचसं हे एक्स्ट्रीम ह्याच्यामध्ये जातं आणि बरेचसे एक एक्झाम्पल दिलेलं होतं त्याच्यामध्ये की एका आईनी म्हणजे मुलगा गेला तर एका आईने 30 वर्ष पूर्णपणे नाकारलं की तिचा नवरा गेलेला आहे आणि ती मान्यच करायला तयार नाही. तर ह्याच्यामुळे ग्रीफ किंवा दुःख, वेदना काहीच हे नव्हती, मान्यच करायला तयार नाही. तर त्याला आपण ऍबसेंट ग्रीफ असं म्हणू शकतो. दुसरं आहे त्याला आपण एक्झॅजरेटेड ग्रीफ. एक्झॅजरेटेड म्हणजे जास्त त्याला आपण ताणतो किंवा जास्त काळ ते राहू शकतं आणि आज आपण बघतो की बऱ्याच परिवारातल्या लोकांचा मृत्यू झालेला आहे. तर बरेच लोक जर एका वेळेला गेले तर मग हे एक्झॅजरेटेड ग्रीफ त्याला आपण म्हणू शकतो. ओके, आणि मग ह्याच्यामध्ये माणसाला कोप करायला खूप अवघड पडतं. ओके, आज आपण बघतो की लँडस्लाइड वगैरे होतात किंवा कोविडमुळे पण परिवारातले बरेच लोक गेलेले आहेत. तर त्यावेळेला परिवारातले बरेच लोक ज्या वेळेला जातात त्यावेळेला हे एक्झॅजरेटेड शोक हा असू शकतो. आता कलेक्टिव्ह ग्रीफ, आज आपण बघतो की पूर्ण जगभर कोविडमुळे बरेच मृत्यू झालेले आहेत आणि म्हणून प्रत्येक देश किंवा इंडिया म्हणा, US म्हणा, सगळीकडे कोविड पसरल्यामुळे जे म्हणजे कलेक्टिव्ह ग्रीफ आहे, सगळ्यांमध्येच शोककळा पसरलेली आहे. तर त्याच्यामुळे ह्याला आपण कलेक्टिव्ह ग्रीफ असं म्हणतो. तर वेगवेगळे शोकाचे किंवा दुःखाचे वेगवेगळे प्रकार आहेत. आपण जर बघितलं तर गांधी ज्या वेळेला गेले, महात्मा गांधी ज्या वेळेला गेले, मला वाटतं 48 मध्ये, त्यावेळेला पण अशी शोककळा पूर्ण जगावर पसरली होती. ओके, तर त्याला आपण कलेक्टिव्ह ग्रीफ असं म्हणू शकतो. सामूहिक वेदना, सामूहिक शोक असं आपण त्याला म्हणू शकतो. आता ह्याच्याबद्दल ग्रीफ बद्दल आपल्याला माहितीये की बरेचसे गैरसमज आहेत आणि त्यांच्याबद्दल आपल्याला माहित असणं खूप गरजेचं आहे आणि ते आपल्याला जाणून घ्यायला हवे. ओके, तर सगळ्यात पहिले म्हणजे दुःख वाईट असतं का हो? आपण शोक करणं वाईट असतं? मी तुम्हाला विचारते. तुम्ही बोलू शकता. परत सगळ्यांना अनम्यूट करावं लागेल. अच्छा, मग 2 हा. मिनिटं करता का? हा, करतो. त्यांना खरंच काही पार्टिसिपेट न करता मला पूर्ण वेळ बोलायचं नाहीये आपण आणि त्यांचं पण ऐकायचंय. मी अनम्यूट टू म्हटलेलं आहे करायला लोकांना. अच्छा, बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. मी आस्क टू अनम्यूट केलेलं आहे. पण मग तुम्ही बोलून मग नंतर परत म्यूट करा स्वतःच. म्हणजे सगळ्यांचंच ऐकता येईल. प्रश्न मला वाटतं कोणी अनम्यूट नाही करत आहे. मी आस्क टू अनम्यूट केलंय सगळ्यांना. पण त्यांचं स्वतःच मला वाटतं त्यांना पण अनम्यूट करायला हवं. ओके, मग मला वाटतं शेवटी आपण हे बोलायचंय कोणाला तरी. मी केलेलं आहे अनम्यूट, पण मला काय विचारायचं नाहीये.
अच्छा, ओके. नाही विचारायचं नाही, मी म्हणते मी जे प्रश्न विचारला त्याचं उत्तर द्यायचंय का हे मी म्हणते. आत्ता ह्या मिनिटाला नाही, नंतर बोलूया आपण चालेल चालेल, हो. ठीक आहे. झाल्यावर. ओके ओके, चालेल. तर ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो की बरेचसे समज गैरसमज आहेत आणि इतके समज गैरसमज आहेत की त्याच्यामधले थोडेच गैरसमज मी इथे घेतलेले आहेत. सगळ्यात पहिले म्हणजे शोक हा नको, आपल्याला नकोसा वाटतो. तर त्यांचं म्हणणं, सायकॉलॉजिस्ट हे म्हणतात की शोक हा गरजेचा आहे. शोक करणं, आपल्याला काय वाटतंय, आपल्या भावना प्रकट करणं, व्यक्त करणं, प्रश्न विचारणं, की हे का बाबा झालेलं असेल, आणि मनामध्ये ते म्हणजे अडकवून न ठेवणं किंवा मग मनातल्या मनात जे घुसमट होते, ओके, तर ते न करता आपण स्वतःला व्यक्त केलं पाहिजे. तर त्याच्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की ग्रीफ हा जो आहे, शोक हा जो आहे तो खूप गरजेचा आहे. ओके, आणि बरेचसे माणसाला प्रश्न येतात पण त्यांचा सामना करणं खूप गरजेचं आहे. ओके, तर जर आपण म्हटलं की शोक चांगला आहे, तर मग अधिक शोक केला तर अधिक चांगला आहे का? तर तसं ते म्हणत नाहीत. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की प्रत्येक व्यक्तीच्या शोक प्रकट करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. आणि त्यांचं असं म्हणणं, त्याला आपण एकतर हे आहे की आधी लोकांना वाटायचं की जो माणूस खूप रडतो किंवा जो व्यक्त करतो काय होईल माझं, किंवा जे काय त्याच्या मनात असेल ते व्यक्त करतो, ते जास्त हेल्दी आहे, नाहीतर मग त्याच्या मनावर तो परिणाम होईल. पण आता कळलेलं आहे की दोन प्रकारचे प्रवास त्याला आपण म्हणू शकतो, ज्याला आपण ट्रॅजेक्टरी म्हणतो इंग्लिशमध्ये. तर त्यांचं असं म्हणणं की सगळ्यात पहिले म्हणजे की एक रिकव्हरी ट्रॅजेक्टरी आहे, रिकव्हरी. ओके, आणि ह्याच्यामध्ये बरेचसे लोक जे आहेत त्यांना दुःख होतं आणि दुःख होतं, रडतात, आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामधनं ते सावरू शकतात. ही पहिली गोष्ट. ओके, काही महिन्यानंतर त्रास होईल, वेदना होतील, काय काय गोष्टी नको त्या मनामध्ये येतील, तर ह्या गोष्टी होतात आणि ते रिकवर होतात. तर त्याच्यामुळे त्याला रिकव्हरी ट्रॅजेक्टरी असं म्हटलेलं आहे. दुसरी जी पद्धत आहे त्याला आपण रेझिलियन्स ट्रॅजेक्टरी म्हणतो, की म्हणजे सामना खूप धीटपणे करणं, आणि हे लोक दाखवत नाही की त्यांना काय होत आहे. मनातल्या मनात त्यांना दुःख असतं, पण ते जनरली ते दाखवत नाही. आणि लोकांना, सायकॉलॉजिस्टना असं वाटायचं की ही जी दुसरी पद्धत जी आहे ती चुकीची आहे, की न दाखवणं, स्वतःला काय वाटतंय ते न दाखवणं, ही पद्धत चुकीची आहे. पण आता रिसर्च मध्ये म्हणतात की दोन्ही, जरी समजा खूप तुम्ही तुमचं दुःख व्यक्त केलं, शोक व्यक्त केला, तरी दॅट इज हेल्दी. तुम्ही जर समजा शोक व्यक्त नाही केला, मनातल्या मनात जर समजा थोडे दिवस ठेवलात, किंवा मग तुम्ही त्याच्याबद्दल कमी बोललात किंवा जास्ती तुमच्या भावना व्यक्त केल्या नाहीत, तरी इट इज हेल्दी. ओके, तर एक कोणची पद्धत बरोबर आहे असं आपण म्हणू शकत नाही. देर इज नो वन वे फॉर डीलिंग विथ ग्रीफ. प्रत्येकाची पद्धत जी आहे ती वेगळी आहे. आणि हेच जे आहे की आपल्याला वाटतं की माणूस जर समजा रडला नाही तर त्याला त्याच्याबद्दल दुःख नसेल वाटलं, पण तसं नाहीये. काही काही लोक खूप रडतात, जसं मी तुम्हाला माझ्या बहिणीचं एक्झाम्पल दिलं, जवळजवळ 1-2 महिने ती रडलीच नाही, नुसती एका म्हणजे भिंतीला ती बघत बसायची. तर त्याच्यामुळे त्यांना काय होतं आहे, आणि त्याच्याबद्दल आपण ज्यावेळेला त्यांचं सांत्वन करतो किंवा त्यांची आपण ज्यावेळेला देखभाल करतो, तर मग त्यावेळेला आपण ह्या जर गोष्टी समजून घेतल्या तर आपण जास्त सेन्सिटिव्हली, आपण जास्त संवेदनशील होऊन आपण त्यांच्याकडे बघू शकतो. तर जर रडलो नाहीत तर त्याच्यामध्ये माणसाला दुःख होतं असं बिलकुल नाही. दुसरी एक जी समजूत आहे की शोक हे जो आहे, दुःख हे जे आहे, ते एका वर्षापर्यंत चाललं पाहिजे असं काहीही नाही. ओके, कुठेही असं लिहिलं नाही. काही काही लोकांचं दुःख आपण जे बघितलं, 20-30 वर्ष त्या बाईंनी नाकारलं. किती दिवस राहील, दीर्घकाळ राहील, हे कोणालाही सांगता येत नाही. तर ह्याच्यावर कोणीही टाइम पिरियड असा दिलेला नाही. तर एका माणसाला समजा 2 वर्ष लागली त्याच्यामधनं निघायला, तर तो माणूस एबनॉर्मल आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. ओके, दुसरं म्हणजे मी असा आतापर्यंत सांगत आलेली आहे की
देर इज नो राईट वे, कोणतीही बरोबर अशी पद्धत नाहीये. ओके, आणि हे आपल्याला समजून घ्यायला हवं. प्रत्येक माणसाचं त्याच्या कल्चर प्रमाणे, पर्सनॅलिटी प्रमाणे, संबंधांप्रमाणे पद्धत जी आहे ती वेगळी वेगळी असू शकते, आणि ह्याचं मला वाटतं आपण विचार करायला हवा. आणि लोकांवर आपण जजमेंट पास करता कामा नये की ह्यांना असंच वाटत असेल, तसंच वाटत असेल. हा, तर त्याच्याशी डील कसं करावं ह्याच्यावर आपण येऊया. ओके, सो देर इज नो राईट वे टू ग्रीव. अशी एक समजूत आहे की वुमेन, बायका जास्त शोक करतात पुरुषांपेक्षा, पण असंही काही रिसर्च मध्ये दिलेलं नाही की बायकाच जास्त शोक करू शकतात. त्यांचं म्हणणं बायका जास्त एक्सप्रेसिव्ह असू शकतात, जास्त त्यांच्या भावना एक्सप्रेस करू शकतात, आणि पुरुष जनरली जी म्हणजे सोसायटी आहे त्याच्यामध्ये आपण म्हणतो की पुरुष इतकं रडत नाहीत किंवा दाखवत नाहीत की त्यांना काय वाटतंय, त्याच्यामुळेही बरेचसे पुरुष जे आहेत ते व्यक्त करत नाहीत. तर त्याच्यामुळे बायकाच रडतील आणि त्यांनाच दुःख जास्त होतं असं आपल्याला काही म्हणता येत नाही. ग्रीफ काउन्सिलिंग हा पण एक मोठा म्हणजे काउन्सिलिंग मधला प्रकार आहे, आणि बरेचसे लोक ग्रीफ काउन्सिलिंग साठी जात नाहीत. ओके, आणि त्यांना असं वाटतं की ह्याचा काय फायदा आहे, किंवा मग मला बोलता नाही आलं तर, किंवा मग मला व्यवस्थित मला काय वाटतंय ते व्यक्त नाही करता आलं तर बरेच लोक जाण्यासाठी अडखळतात किंवा जात नाही. तर त्यांचं असं म्हणणं की आतापर्यंत माणसानी म्हणजे पूर्व काळापासून जर आपण बघितलं की वेगवेगळ्या प्रकारे माणसांनी दुःख बघितलेलं आहे, तर त्याच्यामुळे त्यांना एका नैसर्गिक ह्याच्यानी पण दुःखाबरोबर डील कसं करायचं हे माहिती आहे. पण जर समजा तुम्हाला वाटत असेल की मला कोप करता येत नाहीये, मला कसा ह्याचा सामना करायचा, मला माझ्या फॅमिली मेंबर्स बरोबर, परिवारातल्या लोकांबरोबर मला बोलता येत नाहीये, तर जरूर तुम्ही एका सायकॉलॉजिस्ट कडे किंवा काउन्सिलर कडे जाऊन तुमच्या मनामध्ये काय आहे ते त्यांच्याशी बोलू शकता. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला ह्याचा फायदा होईल, पण जर तुम्ही विचार करत असाल की आजूबाजूचे लोक काय म्हणतील ह्याचा फक्त विचार होऊ नये, तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही जरूर गेलं पाहिजे. ओके, दुसरी गोष्ट म्हणजे ग्रीफ डज नॉट चेंज रिलेशनशिप्स. आपण बघतो की बरेचसे रिलेशनशिप्स चेंज होतात. कोण आपल्या जवळचे लोक आहेत, कोण खरे आहेत, कोण आपल्याला खरंच मदत करतात, ह्याची पण माणसाला जाणीव, जे जवळचे लोक आहेत त्यांना जाणीव होतं की खरं कोण मदत करतं. आपल्या परिवारामधलं एक माणूस गेलं तर कोणचे रिलेटिव्ह आहेत ते खऱ्या अर्थाने आपलं दुःख समजून घेतात आणि खऱ्या अर्थाने आपलं सांत्वन करतात. तर त्याच्यामुळे रिलेशनशिप्स पण बरेचसे आपले चेंज होतात. ओके, तर हे सगळे गैरसमज आहेत. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्याला ज्या भावना आहेत त्यांना आपण एक्नॉलेज आधी केलं पाहिजे, त्यांचा स्वीकार केला पाहिजे. काय काय आपल्याला होतं आहे, कशाने आपल्याला ट्रिगर होतं आहे, तर हे तुम्ही आयदर एका जर्नल मध्ये लिहू शकता, किंवा कोणाशी जाऊन तुम्ही बोलू शकता, किंवा कोणी तुमचा निकटचा मित्र मैत्रीण कोणीही असेल त्यांच्याशी जाऊन तुम्ही बोलू शकता. तर एक्सप्लोर युअर फिलिंग्स हे मनातल्या मनात तुम्ही ठेवून घेऊ नका, कारण मनातल्या मनात जर तुम्ही हे ठेवून घेतलं तर ते विषारी असतं, टॉक्सिक असतं, आणि आपल्या शरीरावर पण आणि मनावर त्याचा खूप वाईट परिणाम होऊ शकतो. ओके, तर त्याच्यामुळे एक्सप्लोर करणं काय होतं आहे, आणि जर समजा दुःख मला होत असेल तर त्याची जाणीव असणं हे पण तितकंच गरजेचं आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की बरेचसे म्हणजे वेगवेगळे थीम्स त्याच्यामध्ये असू शकतात, बिकॉज बरंचसं कॉम्प्लिकेटेड आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की माणूस जर समजा मृत्यू झाला त्याच्यानंतर बऱ्याच द्विधा मनस्थितीमध्ये असतो, त्याला आपण ॲम्बिव्हॅलन्स म्हणतो. आणि जर समजा जो माणूस गेलेला आहे त्याच्याबद्दल आपले चांगले संबंध असतील, पण त्याच बरोबर समजा आपल्याला त्या माणसाशी आपण बऱ्याच वेळेला जर समजा जर भांडलो असू, किंवा मग आपण त्यांना जे मला सांगायचंय ते मी बोलू शकले नाही. ओके, तर अशा काही काही गोष्टींची मला खंत वाटते. आता एकाच बाईंना मी कुठेतरी वाचत होते पेपरमध्ये की त्यांचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला. तर बायको जी होती तर ती सारखी तिला हेच खंत होती की म्हणे त्यांना सिगरेट खूप ते प्यायचे. तर मी जर समजा त्यांना सांगायचे, पण मी अजून जास्त म्हणजे ठामपणे जर त्यांना सांगितलं असतं की तुम्ही सिगरेट पिऊ नका, तर कदाचित हे सगळं झालं नसतं. तर ह्या सगळ्या ज्या भावना आहेत त्याच्यामुळे हे सगळं म्हणजे क्लिष्ट होऊ शकतं.
माणूस द्विधा मनस्थितीमध्ये असू शकतो आणि अनफिनिश्ड बिझनेस. ओके, बऱ्याचशा गोष्टी आपण म्हणतो की आपल्याला सांगायच्या असतात पण आपण ते सांगू शकत नाही. तर या सगळ्या गोष्टी पण आपल्याला नंतर खात राहतात आणि त्याच्यामुळे त्यांना एक्सप्लोर करणं, काय काय माझे विचार आहेत त्यांना लिहिणं, हे पण तितकंच महत्वाचं आहे. ओके, काही काही लोक जसं मी म्हंटल की त्याला इग्नोर करतात, निग्लेक्ट करतात, तर तसंही आपण करता कामा नये. आता हे कदाचित तुम्ही वाचलं असेल की कुबलेर रॉस, एलिझाबेथ कुबलेर रॉस, आणि ह्यांनी डेथवर, डाईंगवर ह्यांनी खूप पुस्तकं लिहिलेली आहेत आणि खूप ह्याच्यावर रिसर्च केलेला आहे. आणि ह्यांनी सांगितलेलं आहे की जो ग्रीफ आहे म्हणजे शोक आहे त्याचे वेगवेगळे टप्पे आहेत. सगळ्यांनाच हे टप्पे जाणवतील किंवा सगळेच या स्टेजेस मधून जातील असं म्हणता येत नाही, पण ओव्हरऑल त्यांनी सांगितलेलं आहे की हे टप्पे असू शकतात पूर्ण जगामध्ये. आणि हे आज आपण बघतो की इंडियामध्ये पण बऱ्याच रिसर्चेस मध्ये हेच वापरलंय, परदेशी पण हीच लाईफ सायकल वापरलेली जी एलिझाबेथ कुबलेर रॉसनी सांगितलेली आहे. तर सगळ्यात पहिलं त्यांचं म्हणणं की डिनायल, म्हणजे माणूस नाकारतो. माझी जवळची व्यक्ती, आणि आता हे कोविडच्या काळामध्ये खूप झालं की आपल्याला तर आपल्याला बऱ्याच वेळेला आपण बघतो की लोकांना शेवटच्या क्षणाला जो माणूस गेलेला आहे त्याला बघता नाही आलं, अंत्यसंस्कार नाही करता आले, तर बऱ्याच लोकांनी डिनाय केलं किंवा मग ते मानायलाच तयार नाही की मृत्यू झालेला आहे, तर त्याला आपण डिनायल असं म्हणू शकतो. दुसरं म्हणजे दुसरी स्टेज ही आहे की माणसाला राग येतो. ओके, आणि माणूस म्हणतं की बाबा तू या माणसाला कशाला माझ्याकडनं घेतलंस किंवा हे सगळं का झालं. तर आयदर डॉक्टरांवर किंवा मग त्या हॉस्पिटलवर ज्यांनी समजा चांगली ट्रीटमेंट दिली नसेल असं ह्यांना जर समजा परिवारातल्या लोकांना वाटत असेल, तर त्याच्यामुळे आयदर देवावर राग येऊ शकतो किंवा मग डॉक्टरांवर राग येऊ शकतो. आज आपण बघतो की डॉक्टरांवर पण खूप मारहाण होते. तर त्याच्यामुळे हा जो राग आहे तो कुठे ना कुठेतरी त्यांना व्यक्त करायचा असतो. ओके, तर दुसरी जी स्टेज आहे ती रागाची आहे, अँगर. ओके, तर कोणावरही राग तो असू शकतो. तिसरी जी लाईफ सायकल मध्ये जी स्टेज त्यांनी सांगितलेली आहे त्याला बार्गेनिंग असं म्हणतात, ज्याला आपण सौदेबाजी असं म्हणतो. आणि सौदेबाजी कशी की परवाच मी काहीतरी वाचत होते त्याच्यामध्ये एका, म्हणजे आज आपण बघतो की परवाच पेपरमध्ये आलं होतं की 1,00,000 मुलं जी आहेत त्यांचे म्हणजे आई वडील आणि परिवार म्हणजे ह्याच्यामुळे नाहीसे झालेले आहेत. आणि मुलं जी आहेत म्हणजे एका मुलाने त्याच्यामध्ये काहीतरी लिहिलं होतं की म्हणजे जर समजा माझे आई वडील तू परत आणलेस तर माझ्या आई वडिलांनी जे काय मला सांगितलेलं होतं की असं कर तसं कर ते मी करायला तयार आहे. ओके, तर ते देवाबरोबर सौदेबाजी करतात की त्यांनी जो माझा निकटचा माणूस आहे, माझे आई वडील आहेत, त्यांना तू परत आण, ते जे म्हणत होते आधी मृत्यूच्या आधी ते मी करायला तयार आहे. तर अशी सौदेबाजी आपण ह्यांच्याबरोबर म्हणजे देवाबरोबर आपण करू शकतो. ही तिसरी स्टेज आहे. चौथी स्टेज ज्याला आपण डिप्रेशन असं म्हणतो. तर डिप्रेशन मध्ये काय होतं की माणसाला वाटतं की मी राग केला, मी आधी नाकारलं, मी सौदेबाजी केली, पण तरीही काही त्याचा उपयोग झालेला नाही. ओके, तर देवाचं माझ्याकडे लक्षच नाही. ओके, तर त्याच्यामुळे निराशा येऊ शकते. आणि हे मला वाटतं त्याच्यामध्ये एक जे गाणं आहे जे आपण, मला वाटतं कोणाचं आहे ते मला माहित नाही की आसमां पे है खुदा और जमी पे हम, आजकल वो इस तरफ देखता है कम. तर माणसाला वाटू शकतं की देवाचं आपल्याकडे लक्षच नाही. ओके, आणि म्हणजे हे माझ्या जवळचा जो व्यक्ती त्यांनी घेतलेला आहे हे व्हॅलिड नाहीये, आणि म्हणून माणसाला खूप दुःख होतं आणि मग माणूस प्रत्येक ऍक्टिव्हिटी जो तो माणूस करत असतो ते पण करणं थांबवतो. ओके, आणि मग आपला विश्वास देवावरून जातो. एकच आमच्या ह्याच्यामध्ये एक 2 मुलं होती आणि त्यांच्या आईनीच त्यांचा सांभाळ केला आणि वडील खूप वर्षांपूर्वी गेलेले होते आणि आईनीच काही ना काहीतरी कामं करून, टेलरिंगची कामं करून मुलांना सांभाळत होती आई. आणि मग त्या मुलाचा एक मुलगा जो आहे त्याचा देवावर कधीच विश्वास नव्हता. त्याचं म्हणणं की म्हणजे माझ्या वडिलांना खूप आधी
देवाने नेलेलं आहे, तर मला काही त्याच्यामध्ये विश्वास नाही. तर असंही होऊ शकतं आणि वाटू शकतं की बाबा काहीच करून फायदा नाहीये, तर त्याच्यामुळे माणूस नैराश्यामध्ये जाऊ शकतो. तर ह्याला आपण डिप्रेशन असं म्हणतो. 5वी जी स्टेज आहे, हे सगळं झाल्यानंतर हळू-हळू आपल्याला कळतं की बाबा हे सगळं करून काही फायदा होणार नाहीये. काहीही केलं तरी तो जो आपला व्यक्ती आहे, तो काही परत येणार नाहीये. त्याच्यामुळे मला एक्सेप्ट करायची गरज आहे. आणि म्हणून एक्सेप्टन्स ही स्टेज येऊ शकते. पण त्याच्या आधी या सगळ्या स्टेजेस मधनं आपण जाऊ शकतो. ओके. आणि शेवटची जी स्टेज आहे ती आतापर्यंत लाईफ सायकल मध्ये 5च स्टेजेस होत्या आणि आता रिसेंटली मला वाटतं 2017-2018 मध्ये ही 6वी स्टेज त्यांनी त्याच्यामध्ये ऍड केली आणि त्याला मीनिंग, जे काही अनफॉर्च्युनेट दुर्दैवी माझ्या आयुष्यामध्ये जे झालेलं आहे त्याला पण काहीतरी अर्थ आहे. ओके. आणि हे माणसाला ज्या वेळेला कळतं त्यावेळेला तो अजून चांगल्या प्रकारे ते एक्सेप्ट करू शकतो. तुम्ही विक्टर फ्रँकेलचं नाव ऐकलं असेल, मॅन सर्च फॉर मीनिंग. हे खूप गाजलेलं पुस्तक आहे. हे ऍक्च्युली पुस्तक लिहिलं गेलं 1900 मला वाटतं 36 मध्ये आणि ते पुस्तक आजही मला वाटतं वन ऑफ द बेस्ट सेलर्स आहे आणि इट इज कॉल्ड द बेस्ट बुक ऑफ द 20th सेंचुरी. तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती असेल की विक्टर फ्रँकिल हे जे आहेत ते सायकॅट्रिस्ट होते. ओके. आणि त्यांना कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये त्यांना ठेवलं गेलं, पण इतका त्यांच्यावर म्हणजे टॉर्चर त्यांना केलेलं होतं की जवळजवळ 3 वर्ष ते राहिले. त्यांचे जे सगळे परिवारातले लोक होते त्यांना बाजूला, त्यांना मारलं गेलं, मारून टाकलं त्यांना. आणि ही जी व्यक्ती आहे विक्टर फ्रँकिल, हे 3 वर्ष म्हणजे अतोनात त्यांच्यावर म्हणजे काय म्हणतात त्याला, टॉर्चर झाला. आणि मग त्यांना 2च गोष्टी, त्यांचं म्हणणं की म्हणजे ह्याचा पण मी सामना करू शकतो, पण त्यांच्या समोर 2 उद्दिष्ट होते. कोणते उद्दिष्ट होते? आणि त्यांचं म्हणणं की ह्याच्यामुळे ह्या सगळ्या कठीण परिस्थितींचा मी चांगल्या प्रकारे सामना करू शकलो. सगळ्यात पहिले म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की हे जे काही मी भोगलेलं आहे ते मला लोकांना सांगायचं आहे, की जर समजा दुर्दैवी घटना असेल त्याच्यामधनं आपण कसं बाहेर निघायचं, त्याला कसं बघायचं, त्याच्याकडे बघताना आपला दृष्टिकोन कसा असावा, तर हे मला लोकांना सांगायचंय. आणि म्हणून त्यांनी लोगोथेरपी नावाची एक जी वेगळी थेरपी आहे त्याचा निर्माण केला. तर हे त्यांना लोकांपर्यंत पोहोचवायचं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना माहित नव्हतं की त्यांची बायको गेलेली आहे, पण बायकोला त्यांना भेटायचं होतं आणि म्हणून याच 2 विचारांना घेऊन ते जवळजवळ 3 वर्ष त्यांनी सगळ्या ज्या कठीण परिस्थितीचा सामना केला. ओके. तर त्यांनी म्हटलेलं आहे की इन सम वेज सफरिंग सीजेस टू बी सफरिंग ऍट द मोमेंट इट फाइंड्स अ मीनिंग. ओके. तर जे दुःख आहे, शोक आहे, तो शोक राहत नाही जर आपल्याला त्याच्यामधला जो अर्थ आहे तो जर समजा आपल्याला कळला, तर ते सफरिंग राहत नाही. तर हा मीनिंग जो आहे, अर्थ जो आहे, तो आपल्यालाच शोधावा लागणार आहे. आता बरेचसे मला वाटतं हे मी भराभर जाईन कारण रिलेशनशिप्स मध्ये बरेचसे बदल होऊ शकतात. आणि एक फक्त मी तुम्हाला सांगेन की माझे आजोबा 96 वर्षाचे असताना गेले. आणि ते म्हणजे नेहमी म्हणत होते, ज्यावेळेला आजारी, म्हणजे ते राहायचे आंध्र प्रदेशमध्ये, पण ज्यावेळेला म्हणजे 2-3दा ते प्रत्येक वेळेला जिकडे आजारी पडले त्यावेळेला इकडे मुंबईला येऊन आजारी पडले. आणि मग त्यांच्या बरोबरचे जे लोक होते, माझ्या मामा बरोबर ते राहायचे आणि नेहमी इकडे आल्यानंतर ते म्हणायचे की नजदीक के दूर हो गए और दूर के नजदीक हो गए. तर त्याच्यामुळे त्यांना वाटायचं की ज्या वेळेला मला खरी गरज असते त्यावेळेला दूरचेच लोक मला मदत करतात, जवळच्या लोकांचा मला इतका उपयोग होत नाही. ओके. तर आपल्याला जसं मी म्हटलं की रिलेशनशिप्स चेंज होऊ शकतात. कोण आपल्याला खऱ्या अर्थाने सांत्वन करत आहे, कोण आपल्याला खरंच सपोर्ट करत आहे, ह्याची पण माणसाला जाणीव होऊ शकते. हे पण आपल्याला माहितीये की रुटीन्स आपले तो व्यक्ती गेल्यानंतर बदलू शकतात. फायनान्सेस मध्ये ते पण बदलू शकतात. फेथ आणि स्पिरिच्युअलिटी टोकाला पण आपले म्हणजे आध्यात्मिक जे आपले विचार आहेत ते टोकालाही जाऊ शकतात. एका बाजूला आपण बघतो की माणसाचा खूप विश्वास देवावर किंवा दुसऱ्या ह्याच्यावर, ज्याच्यावर त्यांचा विश्वास आहे तेही होऊ शकतं, किंवा मग दुसरी बाजू पण होऊ शकते की देवावर पूर्ण विश्वास त्यांचा नाहीसा होतो. तसंही होऊ शकतं. अजून एक म्हणजे प्रायोरिटीज पण आपल्या बदलू शकतात, गोल्स आपले बदलू शकतात आणि ऍक्टिव्हिटीज जे आपण डेली ह्याच्यामध्ये
करत असतो ते पण बदलू शकतात. तर हे जे सामान्य बदल एक व्यक्ती गेल्यामुळे होतात ते ह्याच्यामध्ये होऊ शकतात. आता आपण कोप ज्या वेळेला आपण करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला काही थोडक्यात पॉइंट्स त्यांनी दिलेले आहेत की जनरली 1 वर्षभर आपण मेजर काही डिसिजन्स निर्णय घेता कामा नये असं त्यांनी सांगितलेलं आहे. कारण आपण त्या दुःखात असतो, शोकात असतो, त्याच्यामुळे आपण काही बॅलन्स्ड निर्णय घेऊ शकू की नाही हे जर आपल्याला वाटत असेल की कदाचित आपण नाही घेऊ शकणार तर आपण जनरली 1 वर्षानंतर आपण मोठे डिसिजन्स घ्यायला हरकत नाही. जर समजा मला घर बदलायचं असेल, मी जिथे राहत असेल ते बदलायचं असेल, तर काही लोक म्हणतात की नाही आता मला आश्रमामध्ये जाऊन राहायचं आहे. तर हे सगळे जे मेजर डिसिजन्स आहेत तर ते थोड्या काळानंतर जर तुम्ही केले तर ते जास्त बरं होईल असं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. नवीन रिस्पॉन्सिबिलिटीज माझ्या बरोबर जे लोक राहत असतील त्यांच्याबरोबर ते वाटून घेणं खूप गरजेचं आहे. वाटलं नाही तर मग आपल्यालाच स्वतःला त्रास होऊ शकतो आणि आपल्यावरच मानसिक ताण अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जनरली आपल्याकडे आपण मदत मागत नाही, पण मदत मागितली पाहिजे. मला काय वाटतंय हे सांगितलं पाहिजे, व्यक्त केलं पाहिजे. जर मी ते केलं नाही तर समोरच्या व्यक्तीला ते कळणार नाही. ओके, तर त्याच्यामुळे मदत मागायला काही आपल्याला कमीपणा वाटता कामा नये. फायनान्शियल अँड लीगल मॅटर्ससाठी पण आपल्याला मदत घ्यायला हवी कन्सल्टंट असेल तर. आणि जर्नलिंग हे खूप महत्वाचं आहे. बऱ्याच लोकांनी आपले जर्नल्स पण मला वाटतं पब्लिश केलेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी जो कठीण प्रसंग आहे, शोकाचा जो प्रसंग आहे त्याच्याबरोबर कसं डील केलं, तर हे बरेचसं लिहून पण आपण लिहू शकतो आणि मग आपण परत बघू शकतो की आपली जी जर्नी आहे, प्रवास जो आहे तो कसा राहिलेला आहे. आणि मग सपोर्ट ग्रुप, बरेचसे सपोर्ट ग्रुप्स आहेत तुमच्यासारखे ज्येष्ठ नागरिक संघ आहेत, तर तसेही तुम्ही जॉईन करू शकता जिकडे आपल्याला वाटतं की आपल्याला लोक समजून घेत आहेत, तर ते गरजेचं आहे. आता बरेचशा एका ह्याच्यामध्ये आर्टिकलमध्ये लाईफ लर्निंग हे मी पटकन घेते. तर डेथ हे जे आहे, जसं डॉक्टर प्रेमने सांगितलं की इट इज व्हेरी डिफिकल्ट. ओके, मृत्यू हा जो आहे तो खूप अवघड, त्याचा सामना करणं खूप अवघड आहे. आणि आपल्याला जर वाटलं की आपण खरंच जर चांगलं त्याचा सामना करतो आहोत तर आपण स्वतःला पण शाबासकी द्यायला हवी. सो पॅट युअर सेल्फ ऑन द बॅक, तेच मी ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. बोलकं झालं पाहिजे, बोललो नाही तर लोकांना कळणार नाही. ओके, आणि बऱ्याच लोकांना बरीच काळजी वाटली. मी तुम्हाला म्हटलं की माझी वहिनी 1-2 महिने बोलत नव्हती, पण मग लोकांना खूप काळजी वाटली. तर प्रयत्न तरी ऍटलिस्ट आपण केला पाहिजे. कोणालाही आपल्याला रिप्लेस करता येत नाही. ओके, तर त्याच्यामुळे कोणी गेलं तर मी त्या व्यक्तीच्या ऐवजी ह्या व्यक्तीबरोबर असे संबंध जुळवण्याचा प्रयत्न करीन, तसं जनरली होत नाही. ते जर केलं तर त्याचा आपल्यालाच त्रास होऊ शकतो. जी परिवारामध्ये लोक राहिलेली आहेत त्यांच्यावर आता आपल्याला फोकस करायला पाहिजे. अवघड गोष्ट आहे पण तो प्रयत्न आपण जरूर केला पाहिजे. ओके, डेस्टिनीज विक्टिम म्हणजे मीच दुर्दैवी आहे, मलाच का असं झालं, हे जनरली खूप लोक स्वतःला विचारतात. आता मी तुम्हाला अजून एक उदाहरण देते आणि त्याच्यानी म्हणजे मला 1-2 गोष्टी खूप स्वतःलाही कळल्या. म्हणजे माझी बहीण जी आहे ती अमेरिकेमध्ये राहते आणि तिचा मुलगा जो आहे तो 11 वर्षाचा असताना गेला कॅन्सरनी, ब्लड कॅन्सरनी गेला. आणि त्यावेळेला म्हणजे तिने त्या मानाने शोक व्यक्त केला आणि बरेच दिवस ती म्हणजे जास्त बोलत नव्हती. म्हणजे आधी तिने म्हणजे खूप रडली, त्याच्यानंतर मग ती जास्त बोलत नव्हती. पण नंतर मी ज्या वेळेला तिला विचारलं तर त्यावेळेला तिने सांगितलं की एक महत्वाची गोष्ट आहे की ज्या वेळेलाही कोणी आपल्या जवळचं जातं, नवरा, बायको, मूल, कोणीही असेल ते, तर त्याचं म्हणणं की हे का, याच मुलाला ह्या कॅन्सर का व्हावा, हा प्रश्न आम्ही कधीही स्वतःला विचारलेला नाही. कारण ह्या प्रश्नाचं उत्तरच नाही. ज्या प्रश्नाचं उत्तर नाहीये ते परत परत जर आपण विचारलं तर त्याच्याने आपल्यालाच त्रास होऊ शकतो. ओके, तुम्हाला जर रडावंसं वाटत असेल तर तेही करणं खूप अतिशय महत्वाचं आहे. ओके, आपले जे थॉट्स आहेत, जे आपल्या मनात जे आहे त्या व्यक्तीबद्दल, तर ते पण आपल्याला म्हणजे जर समजा नकारात्मक आपल्याला थॉट्स असतील, नैराश्य आलेलं असेल, तर आपण याच समजा
बरेच लोक असं करतात की ह्या 2 तासच मी हे जे नकारात्मक गोष्टी आहेत त्यांचा मी विचार करणार आहे. तर ती टाइम लिमिट जर समजा आपण ठरवून घेतली आणि मग त्याच्यानंतर आपल्या मनाला अलाउ करायचं नाही ते विचार करायला, तर तो एक पण प्रयत्न आपण करून घेतला पाहिजे. स्वतःचीच कीव करणं, जर आपण प्रत्येक वेळेला स्वतःची कीव करत राहिलो तर कधी कधी आपण बघतो की लोकही आपल्या केविलपणाचा फायदा घेऊ शकतात. तर त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला सेल्फ पिटी याच्यामधनं पण मला वाटतं बाहेर निघालं पाहिजे. ओके, तर जे लोक आपल्याला प्रत्येक वेळेला आपले जे म्हणजे दुःख आहेत त्यांची जाणीव करून देतात त्यांच्याशी आपण त्यांना अवॉइड करू शकतो. अजून एक गोष्ट आहे की जर समजा आपण देवाला जर सांगत असू की हे माझ्या बरोबर का झालं, तर जर चांगल्या गोष्टी आपल्या बरोबर होत असतील त्याच्यासाठी पण मला वाटतं आपण देवाला रिस्पॉन्सिबल ठेवायला हवं आणि त्याच्याबद्दल पण आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. तुम्हाला माहित असेल आर्थर ऍश नावाचा एक टेनिसचा प्लेयर होता आणि त्यांनी पुस्तक एक लिहिलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांना मला वाटतं खूप कमी 46-47 वर्षाला त्याला एड्स झाला आणि त्यावेळेला त्यांनी ते पुस्तकामध्ये लिहिलं होतं की आणि त्यांनी टेनिसमध्ये उच्चांक गाठला होता. तर त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की ज्या वेळेला एड्स झाला त्यावेळेला माझ्या मनात नैसर्गिकरित्या आलं की बा हे मलाच का झालं, एड्स मलाच का झाला. पण ज्या वेळेला त्यांनी म्हणजे सखोल विचार केला त्यावेळेला त्याला जाणवलं की जर समजा मी देवाला सांगत असेल की हे मला का दिलं, तर ज्या वेळेला मी टेनिसचा उच्चांक गाठलेला होता त्यावेळेला मी नाही देवाला सांगितलं की हे मलाच का दिलं. तर त्याच्यामुळे ज्यावेळेला आपण वाईट गोष्टींबद्दल आपण देवाला तक्रार करतो त्यावेळेला ज्या चांगल्या गोष्टी पण आपल्या आयुष्यामध्ये होतात त्यांना पण आपल्याला समजून घेतलं पाहिजे. प्रोफेशनल हेल्प जर तुम्हाला वाटत असेल तर जरूर तुम्ही घेतली पाहिजे. आपण असे बरेच लोक मी बघितलेले आहेत की जे म्हणजे त्यांना मत्सर होतो किंवा दुसरे लोक आहेत त्यांना त्यांच्या घरामध्ये काहीच झालेलं नाही, माझ्या घरामध्ये इतका सगळ्या लोकांचा मृत्यू झाला, असा पण बऱ्याच लोक विचार करू शकतात. तर असे पण विचार करून काही त्याच्यामध्ये फायदा नाहीये. अजून एक त्यांनी म्हटलंय की इमोशन्स नीड टू बी रिझॉल्व्ड आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की इमोशन्स हे जे आहेत ते आपल्या जेवणासारखे आहेत. जर समजा जेवण आपल्याला व्यवस्थित डायजेस्ट झालं नाही, त्याचं पचन जर बरोबर झालं नाही तर आपल्या शरीरामध्ये त्रास होऊ शकतो. तसंच जर आपल्या भावना ज्या आहेत त्या जर आपण व्यक्त केल्या नाहीत तर त्याचा आपल्याला त्रास होऊ शकतो. तर त्यांनी तसं म्हटलेलं आहे की इमोशन्स आर लाईक फूड, दे हॅव टू बी डायजेस्टेड आणि त्यांचा आपल्याला सामना करायलाच हवा. तरच आपण पुढे जाऊन एक्सेप्टन्स ही जी स्टेज आहे ती येऊ शकते. एव्हरी अनफॉर्च्युनेट इव्हेंट अराइव्स टू टीच अस अ लेसन. ओके, तर काही ना काहीतरी त्याच्यामध्ये जसं आपण म्हटलं तसं मिनिंग आहे, काहीतरी अर्थ आहे, मला काहीतरी शिकण्यासाठी संधी आहे. तर हा पण विचार जर आपण केला तर आपल्याला त्याचंही उत्तर मिळू शकतं. मुख्य म्हणजे जर समजा आपण कोणाचं सांत्वन करत असू तर त्याला एक आधार देणं आणि त्या माणसाचं ऐकणं हे खूप गरजेचं आहे आणि म्हणून इकडे दिलेलं आहे की ऑफर कंपॅनियनशिप. त्यांना सोबत द्या, त्यांना सारखे प्रश्न विचारू नका. ते जर शांत असतील तर तुम्ही पण शांत बसा आणि आपल्याला शांततेबरोबर कम्फर्टेबल असायला हवं. प्रत्येक वेळेला त्या माणसाला तेच 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 ते तर आपण जर विचारत राहिलो तर त्याच्यानेही त्यांना आपण बघतो की खूप त्यांना त्रास होऊ शकतो. तर त्याच्यामुळे सोबत कशी देता येईल, त्यांना आधार कसा देता येईल, सारखे प्रश्न विचारून सगळं बरं होईल, सगळं बरं होईल, अशा खोट्या त्यांना दिलासा देण्याचं काही कारण नाही. ओके, सोबत त्यांना देणं हे खूप महत्वाचं आहे ज्या वेळेला आपण व्यक्तीचं सांत्वन करतो त्यावेळेला. बेस्ट वे टू हील इज टू हेल्प अदर्स. ओके, तर तुम्ही जर लोकांना मदत केली, दुसऱ्या लोकांबरोबर तुमचा प्रवास कसा आहे हे जर तुम्ही शेअर केलं तर दुसऱ्या लोकांना पण त्याची मदत होऊ शकते. आणि हे जनरली स्टेजेस जे आहेत ते पण जर समजा तुम्ही लोकांना सांगितले तर मी कोणत्या स्टेजवर आहे, ह्याच्यानंतर कोणते स्टेजेस असू शकतात, तर हे पण जरी समजा एका व्यक्तीने आयडेंटिफाय केलं, ओळखलं, तर त्याचीही त्या व्यक्तीला मदत होऊ शकते. ओके, तर हे क्वेश्चन्स त्यांनी दिलेले आहेत की समजा आपला जवळचा माणूस गेला तर त्यांच्याकडनं आपण काय शिकलेलो आहोत, आपल्याला काय आपल्या नवीन जीवन जे आता आपण जगणार आहोत तो व्यक्ती गेल्यानंतर
तर ते आपल्याला काय काय त्याच्यामधनं आधीच्या आयुष्यामधनं पाहिजे, किंवा काय काय आपल्याला मागे सोडायचं आहे, काय काय आपल्याला काय काय नवीन गोष्टी आपण करणार आहोत, ह्याच्याबद्दलही आपल्याला विचार आपण सखोलरित्या करायला हवा. आता अजून एक फक्त ही इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे, ते तुम्हाला सांगते आणि मी बंद करते, की ह्याला पोस्ट ट्रॉमॅटिक ग्रोथ असं म्हणतात. आणि त्यांचं असं म्हणणं की खूप कठीण परिस्थिती आल्यानंतर, संकट आल्यानंतर, दुःख झाल्यानंतर, शोक केल्यानंतरही त्याच्यामधनं काहीतरी सकारात्मक बदल होऊ शकतात. ओके, आणि त्याच्यासाठी पण आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि जनरली बरेचसे लोक त्यांनी बघितलेले, म्हणजे रिसर्च मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की बरेचसे लोक म्हणजे एक्सेप्टन्स स्टेज आल्यानंतर त्यांच्यामध्ये जे चांगले गुण आहेत त्यांनाही कळतं की बाबा हे करण्याचं बळ माझ्यामध्ये आहे, पण हे झाल्यामुळे माझ्यामध्ये किती बळ आहे ह्याची मला जाणीव झाली. तर त्याच्यामुळे माझे काका, माझ्या काकूंना अल्झायमर झालं आणि जवळजवळ 14-15 वर्षानंतर त्या गेल्या. पण माझ्या काकांनी, म्हणजे त्यांना साडी घालण्यापासून, त्यांना जेवू घालण्यापासून सगळं त्यांनी केलं. आणि नंतर ज्यावेळेला मी त्यांच्याशी बोलत होते त्यावेळेला त्यांनी म्हटलं की बाबा, मी इतकं माझ्या बायकोची सेवा करू शकतो किंवा कोणाचीही इतकी सेवा करू शकतो ही मला जाणीवच झाली नव्हती. पण ह्याच्यामुळे मी किती स्ट्रॉंग आहे आणि किती चांगल्या प्रकारे मी ह्याचा हे करू शकतो, सामना करू शकतो, ह्याची मला जाणीव झाली. तर त्याच्यामुळे ग्रेटर अप्रिसिएशन ऑफ लाईफ, जे जीवन आपल्याला मिळालेलं आहे ते आपण चांगल्या प्रकारे स्वतःला चांगलं ठेवायला आणि लोकांना मदत करायला आपण म्हणजे आपण त्याचा वापर करू शकतो. तर त्याच्यामुळे ग्रेटर अप्रिसिएशन ऑफ लाईफ. ओके. दुसरं म्हणजे की आपल्या जवळचे जे लोक आहेत, खरे कोण आहेत, खोटं कोण आपल्याला सांत्वन करतायत हेही आपल्याला कळू शकतं आणि जवळच्या लोकांबद्दल आपल्याला जास्त माहिती होऊ शकते किंवा जवळीक त्यांच्याबरोबर जास्त वाढू शकते. तिसरी गोष्ट म्हणजे कंपॅशन. दुःख काय आहे, शोक काय आहे, ह्याची ज्यावेळेला आपल्याला जाणीव होते त्यावेळेला दुसऱ्या व्यक्तीप्रती आपण जास्त संवेदनशील होऊ शकतो. ओके. आणि म्हणून ही ग्रोथ ही जी आहे ती म्हणजे एक्सेप्टन्स नंतर ही येऊ शकते. आपल्याला नवीन काय पॉसिबिलिटीज आहेत, नवीन कोणता उद्देश मी माझ्या आयुष्यामध्ये ठेवायला हवा, हे पण होऊ शकतं. एका वृद्ध बाईनी जवळजवळ 60 वर्ष झाल्यानंतर, म्हणजे त्यांची जी मुलगी आहे ती स्कूटरवरनं त्या जात होत्या, हे मला वाटतं लखनौ मध्ये स्कूटरमध्ये जात होत्या आणि त्यांची मुलगी गेली आणि त्या मुलीचं होतं मनीषा, नाव होतं मनीषा. आणि त्या मनीषा ज्यावेळेला गेली, 8च वर्षाची मुलगी होती आणि त्या बाईंना इतकं दुःख झालं, शोक झाला, वेदना झाल्या आणि त्यांनी असं म्हटलं की मला माझी मनीषा जी आहे ती दुसऱ्या मुलींमध्ये मला शोधायची आहे. आणि म्हणून त्यांनी मनीषा मंदिर नावाचं एक त्यांनी होम, ज्या लोकांचं जे निराधार आहेत अशा लोकांसाठी त्यांनी खास मुलींसाठी हे निराधार घर त्यांनी काढलं, होम काढलं आणि त्यांचं म्हणणं माझ्या सगळ्या ह्या मनीषाच आहे. तर त्याच्यामुळे दुसऱ्या लोकांचं दुःख समजून घेणं ही पण एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे. ओके. आणि आपल्या आयुष्यामध्ये आपला उद्देश काय आहे हे पण आपल्याला, आपण जर विचार केला, सखोल विचार केला तर ते पण आपल्याला जाणवू शकतो. ओके. तर ग्रेटर अवेअरनेस, जसं मी तुम्हाला म्हटलं की माझे काकांनी मला सांगितलं की त्यांचे पर्सनल स्ट्रेंथ्स काय आहेत ते म्हणजे ते जोपर्यंत माझ्या काकूंची सेवा करत नव्हते तोपर्यंत त्यांना जाणीवच नव्हती. पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्यामध्ये काय काय पॉझिटिव्ह गोष्टी आहेत ह्याची पण आपल्याला जाणीव होऊ शकते. आध्यात्मिकरित्या पण आपण बघतो की बरेच, म्हणजे आपण प्रश्न विचारतो हे माझ्याच बरोबर का झालं किंवा वॉट एव्हर, काही काही लोक आध्यात्मिकतेकडे वळतात, तर तेही होऊ शकतं. ओके. तर त्याच्यानेही माणसाला बरं वाटू शकतं किंवा शांती मिळू शकते. आणि शेवटचा जो हे आहे की क्रिएटिव्ह ग्रोथ, काय काय ह्याच्यामध्ये आपण बघतो की बऱ्याच वेळेला नवरा गेल्यानंतर बऱ्याचशा बायकांनी वेगवेगळी कामं केलेली आहेत, स्वतःचा धंदा सुरू केलेला आहे आणि त्यांचं असं म्हणणं की हे क्रिएटिव्ह आमच्या याच्यामध्ये काही हे आहे, म्हणजे सर्जनशील वाढ ज्याला आपण म्हणतो, काही क्रिएटिव्ह आमच्यामध्ये गोष्टी आहेत
ही घटना आमच्या आयुष्यामध्ये घडली म्हणून हे होऊ शकलं. तर त्याच्यामुळे काही चांगल्या गोष्टी पण त्याच्यामध्ये होऊ शकतात. ओके, स्टेजेस होऊ शकतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पोस्ट ट्रॉमॅटिक ग्रोथ, वाढ पण आपली त्याच्यामध्ये होऊ शकते. ओके, मानसिक वाढ त्याच्यामध्ये होऊ शकते आणि त्याच्याकडे आपण वाटचाल केली पाहिजे. ओके, आता एलिझाबेथ काय झालं? मिस्टर दामले, एक फक्त मला हे एकच फक्त मला हे वाचायचं होतं की एलिझाबेथ कुबलर रॉस ज्यांनी ते स्टेजेस आपल्याला दिले, तर त्यांनी हेच सांगितलेलं आहे की इट इज ओनली वेन वी ट्रुली नो अँड अंडरस्टँड दॅट वी हॅव अ लिमिटेड टाइम ऑन अर्थ, that we have no way of knowing when our time is up, that we begin to live each day to the fullest as if it were the only one we had. ओके, ज्याला आपल्याला कळतं की मर्यादित वेळ आहे आपल्याकडे आणि त्याच वेळेला जी आपल्याला जाणीव होते त्याच्याचमुळे आपण जीवन जास्त चांगल्या प्रकारे जगू शकतो, जास्त मोकळेपणाने जगू शकतो. तर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे ऐकून घेतलं, ह्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अमृता, हा, मी ज्या वेळेला विषय सुचवला त्यावेळेला इतका कठीण आहे, पण तो सोपा करून सांगता येतो हे बोलणं झाल्यावरच मला कळलं. आणि मी विषय देऊन मोकळा झालो, पण केवढा रिसर्च करायला लागला त्याची जाणीव आता झाली ती मला आधी नव्हती. नाही, पण तुमच्यामुळे मला ते करता आलं, त्याच्यामुळे तुम्हाला धन्यवाद. हो, आणि आणि डॉक्टर प्रेमने हम्म. जे सांगितलं दॅट वॉज क्वाईट इंटरेस्टिंग अँड रिव्हिलिंग. आणि मला तर माहिती झालंच, पण इतर श्रोत्यांना पण माहिती झालं. आणि तो पण एक कठीण भाग आहे आणि तो त्यांनी सोपा करून सांगितला. हो, बरोबर. तर इट विल बिकम इझी टू कोप विथ इट. करेक्ट. दुसऱ्याचा मृत्यू बघणं आणि आपल्याला कळणं हे त्याच्यामुळे समजलं. बरोबर. म्हणजे आपल्या ज्या वेळेला होईल त्यावेळेला आपल्याला तो अनुभव येणारच आहे. बरोबर. पण त्याच्या आधी दुसऱ्याचा मृत्यू बघणं आणि काय होते ते आपल्याला कळतं. हे इतके दिवस मला माहित नव्हतं. मलाही माहित नव्हतं. हा, तर दोघांचंही प्रेझेंटेशन फार चांगलं झालं, म्हणजे माझ्या अपेक्षेपेक्षा चांगलं झालं. आणि ज्या लोकांनी अटेंड केला नाही आजचा कार्यक्रम त्यांनी फार छान विषय मिस केला असं मला वाटतं. जेवढा अटेंडन्स माझ्या अपेक्षित होता तेवढा झाला नाही, त्याच्याबद्दल मी जबाबदार आहे आणि मलाच वाईट वाटतंय. पण तुम्ही दोघांनी चांगली तयारी केली होती आणि दोघांचं प्रेझेंटेशन चांगलं झालं. दोघांनाही धन्यवाद. आणि दामले साहेबांनी पण इंटरेस्ट घेतला आणि त्यांनी पण म्हणजे इतके दिवस थांबायला का लागले या विषयासाठी हे आता मला कळलं. सगळ्यांना धन्यवाद. थँक्यू. आणि तुम्हाला एकट्यालाच वाईट वाटायला नको, कारण की मी स्वतः पण मुद्दाम पुढाकार घेऊन काही लोकांशी बोललो की आज मीटिंग आहे तुम्ही या. तर त्यातलं म्हणजे हे खूप काय म्हणूया त्याला महत्वाचं होतं की एकांनी मी नाव नाही सांगत, पण त्या म्हणाल्या की अहो विषय म्हणजे ऐकायला काय त्याच्याबद्दल म्हणजे नुसतं बोलायला पण नको वाटतं. त्यामुळे आजचा जो अटेंडन्स आहे त्याच्यामध्ये अशा गोष्टी घडणं अगदी साहजिक आहे, कारण की कदाचित लोकांकडे तेवढा धीर पण नाहीये की आपण मृत्यूबद्दल ऐकूया आपण किमान, असं नसणं. आणि मला असं वाटतं की हे साहजिक आहे. इट इज नॉट फार काही वेगळं आहे असं नाही. सगळ्यांकडे तसा धीर नसेल.
काही मंडळींकडे तो धीर होता म्हणून ते म्हणले की चला ऐकूया तरी किमान. म्हणजे हे पण खूप कौतुकास्पद आहे मला वाटतं. हा. कौतुकास्पद आहे की त्यांना तरी वाटलं की चला आपण ऐकूया तरी. बाकीच्यांना त्याच्याबद्दल ऐकणं हे पण फारसं चांगलं वाटत नाही. तो पण मी तुम्हाला सांगतो विचार एक करण्याचा भाग आहे. 2-3 वर्षापूर्वी हा. 2017 साली हा. आम्ही एंड ऑफ लाईफ इश्यूज हा. या विषयावर एक दिवसाचं वर्कशॉप घेतलं होतं बरं. आणि त्याला 100पेक्षा जास्त लोक आले होते. अच्छा अच्छा. हो. आणि तर ते कोण कोण होतं तेव्हा? नाही होते निर्णय डॉक्टर लोक होते, अच्छा अच्छा. त्याच्यानंतर सायकोलॉजिस्ट होते, एक काहीतरी स्पिरिच्युअल धार्मिक हा हा हा. पण होता. हा फायनान्स एंड ऑफ लाईफ इश्यूज मध्ये विल आणि ट्रान्सफर अमुक तमुक या विषयावर पण माहिती मिळाली. अच्छा अच्छा. ओके. सगळे आस्पेक्ट आम्ही हो, कव्हर हो. केले होते. मला ही एक म्हणजे या सगळ्या प्रेझेंटेशन मध्ये आला तो विषय. मलाही खूप आधी कोणीतरी असं सांगितलं होतं की तुमच्या आसपास घडणारा, तुमच्या कुटुंबामध्ये घडणारा प्रत्येक जो मृत्यू आहे तो तुमच्यासाठी एक शिकवण आहे. ती काय शिकवण आहे ते तुम्ही शोधायला पाहिजे. आणि जेव्हा मी अशा शिकवणी शोधायचा प्रयत्न केला तर म्हणजे मला एक त्यातला जो एक धडा होता तो मला आता म्हणजे माझी आई जाऊन आता 35 वर्ष झाली. 35 वर्षानंतर त्या मृत्यूमधला एक धडा काय आहे तो मी परवा कोणाशी तरी बोलत होतो तेव्हा तो मला सापडला. त्यामुळे हे शिकणं आपलं चालूच राहतं. मला इतक्या वर्षानंतर का होईना पण तो धडा मला सापडला की हा पण त्यामुळे हे खूप इंटरेस्टिंग आहे. आणि म्हणजे एव्हरीथिंग इज गिव्हिंग यू समथिंग. म्हणजे तो मृत्यू असला तरी देखील तो तुम्हाला काहीतरी देऊनच जातो. तो काही नुसताच निघून जात नाही. इट ऑलवेज गिव्हज यू समथिंग. त्यामुळे ते खूप इंटरेस्टिंग होतं. आणि आज मला त्याचा रेफरन्स मला अमृताताईंच्या प्रेझेंटेशन मला सापडला. आणि त्यांनी जे सांगितलं की नंतर क्रिएटिव्ह ग्रोथ किंवा नंतर काही गोष्टी घडतात किंवा घडून येतात माणसांच्या. तर हे पण आपल्याला दिसतं की जेव्हा एक ऍब्सेन्स निर्माण होतो तेव्हा प्रेझेन्स येतो. की कोणीतरी जागा रिकामी केली तर त्या रिकाम्या जागेमध्ये काहीतरी येतं. ती जागा रिकामी नाही झाली तर नवीन गोष्टी येत नाही. त्यामुळे त्याला तेही कदाचित सकारात्मक हो, हो. प्रतिसाद असं म्हणता येईल. हो, हो. तसं म्हणता येईल. आणि त्यामुळे ते घडतं काही लोकांच्या आयुष्यात की हे झाल्यामुळे या गोष्टी घडल्या नाही तर झाल्या नसत्या. इट्स ऑल्सो व्हेरी इंटरेस्टिंग. आणखी आपल्याला काही बोलायचं असेल तर मला वाटतं मी सगळ्यांना अनम्यूट केलं होतं. केलेलं आहे का? हो केलं. मी परत एकदा करतो. ते आपण बोलू शकतो त्याबद्दल. हा म्हणतो. थोडं सगळ्यांनी बोलावं असं मला वाटतं. म्हणजे प्रकारे आपण ते रिव्हील केलेलं आहे ते पण खूप महत्वाचं आहे. कारण जसं म्हणजे हा मृत्यू या विषयाबद्दल बोलणं महत्वाचं आहे. कोणीतरी दुसऱ्याने बोलणं महत्वाचं आहे तसं आपण पण बोलणं खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. सो लेट अस स्पीक अबाउट इट. एकच फक्त मिस्टर दामले घटना सांगते मी की आमच्याकडे म्हणजे अकस्मात एक निधन झालं आणि माझ्या काकांचे म्हणजे मावशीच्या मिस्टरांचे कोणतरी मित्र ते इंग्लंडमध्ये राहत होते. इंग्लंडमध्ये ते डॉक्टर होते. स्पॉटलाइट कमी करा ना मिस्टर दामले. ओके नको बरोबर. हा तर ते गेले म्हणजे हा ऐकू येतंय का? सगळ्यांचा माईक ओपन केल्यावर असं होणार होता. अच्छा हा तर मी तुम्हाला म्हणत होते की ते माझ्या मावशीच्या मिस्टरांचे मित्र होते आणि त्यांनी जवळजवळ 10 दिवसांपूर्वी माझ्या आईला फोन करून सांगितलं होतं 10-15 दिवसांच्या आधी की मी कदाचित जर आलो मुंबईला तर मी येऊन जाईन. आणि आई माझी मी फक्त होते 6-7 वर्षांची आणि माझ्या आईनी आई माझी प्रोफेसर आहे. तर एक प्रोफेसर स्टुडंट एक आला होता आणि त्या स्टुडंटला शिकवत होती माझी आई.
आणि क्लास झाला आणि मग तो क्लास झाल्यानंतर तो स्टुडंट जायला निघाला आणि गेटकडे मला वाटतं हे जे व्यक्ती आहेत ते आले, जे काकांचे मित्र होते ते आले तिकडे. त्यांनी त्यांना विचारलं की बाबा कुठे राहतात लवेकर. मग त्या स्टुडंटनी पत्ता दिला, सांगितलं, आणि पण ते म्हणाले की नाही नाही माझ्याकडे जरा सामान आहे, तर तू मला मदत करशील का. आणि तो स्टुडंट त्यांना खालपर्यंत त्यांनी बॅगा वगैरे त्यांच्या आणल्या. आणि तो माणूस जो मी कधी बघितला पण नव्हता, माझ्या आईनी पण कधी बघितला नव्हता, आमच्या परिवारामध्ये कोणीच नव्हता बघितला, तर आमच्या म्हणजे स्टेप्सवर, पायऱ्यांवर येऊन तो माणूस लिटरली पडला आणि त्याला मॅसिव्ह हार्ट अटॅक आला आणि तो माणूस गेला. म्हणजे अनोळखी माणूस टोटली. म्हणजे त्याला यायचं होतं आमच्याकडे, पण कधीच नव्हतं बघितलं आम्ही त्यांना. आणि तो माणूस गेला आणि मग त्याच्यानंतर आम्हाला डॉक्टरांना वगैरे बोलवावं लागलं चेक करण्यासाठी की पल्स आहे की नाही वगैरे. तर म्हणजे निधन इतकं अकस्मात पण हे होऊ शकतं. त्याच्यानंतर त्यांची बाई म्हणजे ब्रिटिश होती, ती पण बघायला आली की बाबा माझ्या नवऱ्याचा मृत्यू कुठे झाला. तर ह्या सगळ्या म्हणजे किती अकस्मात असू शकतं, तर म्हणजे काहीही सांगता येत नाही. आणि हे जर मला वाटतं आपण स्वतःला जर हे समजून सांगू शकलो, जसं एलिझाबेथ कुबलर रॉसने सांगितलं की लिमिटेड टाइम ऑन अर्थ, वी डोंट नो वेन इट इज गोइंग टू हॅपन. त्याच्यामुळे मला वाटतं ह्याच्यानी आपल्याला खूप शिकायला मिळतं. नक्कीच. काहीही होऊ शकतं, कधी अनप्रेडिक्टेबल आहे. अनप्रिडिक्टेबल आहे सगळंच. आय थिंक अजून फारच आपल्याला छान झाला कार्यक्रम. थँक्यू. नूतन दळवी बोलते. हो हो हा हो. हा, नमस्कार. हा नमस्कार. कार्यक्रम फारच छान झाला आणि बरीचशी माहिती अशी मिळाली जी कधीही माहित नव्हती. या विषयावर चर्चासत्र फार क्वचितच असं होतं आणि ते आज आपल्याकडे ऐकायला मिळालं, त्याबद्दल फार धन्यवाद. हा चांगला कार्यक्रमामुळे ज्ञानात भर पडली म्हणायला हरकत नाही आणि त्याचा फार उपयोग पुढे इतरांना सांगतानाही होऊ बरोबर, शकतो. तोच उद्देश आहे मॅडम. हो. आपण काही यापुढे फार आणखीन कोणाला बोलायचं तर बोला, नाहीतर आपण या आजच्या सत्राच्या समापनाकडे जाऊया. डॉक्टर प्रेम, यू वांट टू शेअर समथिंग नाउ? नो आई थिंक इट्स Okay. काफी चीजें डिस्कस भी हो चुकी है और बोली जा चुकी है. मैं इतना ही कहूंगा कि मृत्यु एक सच्चाई है, वो सबको पता है, पर उतना ही महत्वपूर्ण आपका स्वास्थ्य है. तो आप अपने स्वास्थ्य को जब तक अच्छा रख सकते हैं उतना आप मृत्यु को दूर रख पाएंगे, एक है. और दूसरी बात यह है, स्वास्थ्य का मतलब सिर्फ फिजिकल नहीं है, आपका शारीरिक और मानसिक स्वास्थ्य दोनों, और सामाजिक तीसरा जिसको हम सोशल बोलते हैं, वो तीनों आपको बरकरार रखना है. बाकी तो मृत्यु जब आए तब आए, ऐसे सोच सकते हैं. अभी क्षमा थैंक्सगिविंग करेंगे, उसके बाद में हमारा एक छोटा एक्टिविटी होगा और हम ये मीटिंग करेंगे. So let us focus to क्षमा. Yeah, you start. Yeah. हेलो. Yeah. You start now. हाँ, आवाज आ रही है ना? Yeah, आ रही है. तो मैं सभी को पहले तो गुड इवनिंग. मैं सभी को थैंक यू बोलना चाहूंगी, सभी पार्टिसिपेंट्स को, और मिस्टर देशपांडे सर को थैंक यू बोलना चाहूंगी. उनके वजह से इतने लोग आते हैं हमारे सेशन में. और मैं स्पीकर्स को थैंक यू बोलना चाहूंगी, उन्होंने बहुत ही अच्छे से कंडक्ट किया है सेशन को. और कुछ लोग ने जैसे उनके सवाल किए हैं तो उनको जवाब अच्छे से दिया है. तो हम आगे भी ऐसे ही सेशन रखेंगे, तो प्लीज हमारे सेशन में आइए. और अगर आपको ऐसे लगता है कि हमारे सेशन में कुछ और करना चाहिए, अलग टॉपिक पर बात करना चाहिए, या फिर कुछ और अलग एक्टिविटी लेना चाहिए, तो आप लोग अपने सजेशन दे सकते हो.
और हमारा न्यूज़लेटर निकलता है मंथली। जो जो ग्रेसफुल लिविंग एक्टिविटी करता है वो ग्रेसफुल न्यूज़लेटर के थ्रू निकलता है। प्लीज आपके इनपुट्स दीजिए हमको फीडबैक दीजिए, तो वो न्यूज़लेटर में फीडबैक जाएगा आप लोगों का। तो अपने फीडबैक दीजिए, जो भी सेशन में आपको अच्छा लगता है वो बताइए हमको, और हम आगे भी ऐसे ही सेशन रखेंगे, तो प्लीज आप लोग हमारा सेशन अटेंड कीजिए। थैंक यू। जैसे शमा ने मिस्टर देशपांडे का नाम लिया, वैसे ही मिस्टर जाम्भोटकर का नाम भी लेना बहुत जरूरी है, क्योंकि वो भी उनके मेंबर्स के साथ में बात करते हैं, मैसेज पहुंचाते हैं और देखते हैं कि ज्यादा से ज्यादा लोग ये ऐसे सेशन में आए। तो थैंक यू सर। आज हम एक बहुत अच्छा सेशन, और जो अनटच्ड सब्जेक्ट था कि जिस सब्जेक्ट पे ज्यादा लोग बात नहीं करना चाहते, ऐसे एक सब्जेक्ट पे हमने बात की और लोगों ने रिस्पॉन्ड भी किया, लोग प्रेजेंट भी रहे, इसकी ये बहुत ही इंपॉर्टेंट चीज है। तो आज का सेशन हम हमारी रेगुलर एक्टिविटी से उसको हम समाप्त करते हैं। 20 क्लॅप्स, 2 हँड्स, 2 हात 20 टाळ्या, आणि आपण हे सत्र आपण या ठिकाणी संपूया। रेडी सगळेजण? 1 2 3, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. Thank you. 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 Thank you everyone. Thank you. Thank you. Good night. Take care.